दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार व पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय चोरपगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका, जनजागृती व संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। संजय चोरपगार यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांना शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनेचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने पाळण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। काल विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमध्ये बरेचसे विद्यार्थी जखमी झाले। त्यांना पोलिसांनी बेधुंद लाठीचार्ज केला। त्यामध्ये लाठीचार्ज करणारे जे होते ते पोलीस नसून निळे कपडे घातलेले काही कार्यकर्ते होते। त्यांनी मुलांना बेदम मारहाण केली। त्यात काही मुलं जखमी झाले। अश्रुधराच्या नळकांड्या फोडून अश्रुधर नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। एका इकडे संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना विरोधी बाकावर बसलेले जे खासदार आहेत ते खासदार जर त्या ठिकाणी जर आले असते, त्या ठिकाणी जर खासदारांनी पोलिसांना जर आवाहन केलं असतं तर कदाचित त्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला नसता किंवा हे विद्यार्थी जखमी झाले नसते। त्यांचं ऐकून जरी घेतलं असतं आणि ऐकून घेऊन सभागृहात तो प्रश्न उपस्थित केला असता तरी हा जो कालचा जो भाग झाला तो भाग जो अत्याचार झाला विद्यार्थ्यांवर तो अत्याचार झाला नसता। त्याकरता बाळासाहेब आंबेडकरांनी याची दखल घेतली। सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे नेते आहेत की विद्यार्थ्यांवर, त्या अभिजित जितकेवर जेव्हा अन्याय झाला, सोनम सनावर जेव्हा अन्याय झाला, सोनम जेव्हा उपोषणाला बसले तर बाळासाहेब आंबेडकर हे एकटे गेले। म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला ज्या आंदोलनाची हाक दिलेली आहे, जे महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असे मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करत आहोत वंचित बहुजन आघाडीतर्फे। जय हिंद, जय शिवराय।